या मायागावची शेगावची कचोरी खायला त्यासाठी मी मुगाची डाळ 2 तास भिजत घातली होती. नंतर 2 वाटी मैदा, तेल, मीठ टाकून असं छान असं पीठ मळून ठेवलं. नंतर कढईमध्ये धने, जिरे, बडीशेप असं भरड करून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची ते पण वाटण करून घेतलं. कढईमध्ये तेल टाकून ते वाटण असं परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद पावडर ते पण टाकून घेतलं परतून. नंतर आपण मिक्सरमधून वाटलेली ती मुगाची डाळ ते पण चांगली अशी परतून घेतली. मीठ वगैरे टाकायचं आणि परतून घ्यायचं. त्याला थोडासा वेळ लागतो, मस्त लागतं पण. नंतर आपलं पीठ पण इथं छान असं मळून झालं होतं. त्याचे असे छोटे मी असे गोळे करून आणि छोटे असे सारण भरून पुऱ्या तयार करून घेतल्या. सगळ्या पुऱ्या एक करून लाटून झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून सगळ्या एक करून पुऱ्या मी तळून घेतल्या. या तुम्ही पण, झाली शेगावची कचोरी तयार. या तुम्ही पण खायला, मस्त लागते. बाय.